कुंचला येई हाती अन सोबतीला लेखणी, म्हणे काढ रेखीव नक्षी अन चितार चित्र देखणी. हरवून जामज मध्ये नको ठेवू कसले भान, कलाकाराला संतोषाचे मिळे हेच खरे वरदान. पार पडू दे रे महाराजा. वडाची साल पिंपळात कर आणि पिंपळाची साल वडात. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन, कारण पुढच्या आठवड्यात आपला गट यशस्वीरित्या 3ऱ्या वर्षात पदार्पण करीत आहे. स्वागतम सुस्वागतम. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आरोग्याची काळजी घेताय ना? घ्यायलाच हवी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे डीजी रुपारेल महाविद्यालयाच्या अव्यक्त विभाग आयोजित वेध रंगांचा या व्याख्यानमालेत मी ऋतिका गायकर आणि मी गौरी बारे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध ग्राफिक डिझायनर श्री वैभव वडुरकर सर, तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, तसेच येथे जमलेल्या शिक्षक वर्गाचे, विद्यार्थ्यांचे व यूट्यूबवरील प्रेक्षकांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मी समीर दरेकर याला विनंती करते की त्याने आपल्या अव्यक्त विभागाबद्दल थोडक्यात ओळख करून द्यावी. नमस्कार. पुढच्या आठवड्यात 7 ऑगस्ट या दिवशी आपला विभाग 4थ्या वर्षात पदार्पण करेल. याबद्दल आपण सर्वांचे अभिनंदन व आभार. आणि या 3 वर्षाचा प्रवास आपण ध्वनी चित्रपतीच्या माध्यमातून अनुभवला असेल. परंतु अव्यक्त म्हणजे नवोदित कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ. अव्यक्त म्हणजे कलेचा महामंच. अव्यक्त म्हणजे ललित कलेचा महासागर. अशा या विभागाकडून मी खूप काही नवनवीन गोष्टी शिकत आहे व त्या आचरणातही आणत आहे. अशा या अव्यक्त विभागाचे तुम्ही आम्ही सर्व साक्षीदार आहोत, याचा आज मला आनंद आहे. श्रद्धाताई, अतिशाताई, सोनालीताई, प्रतीक्षाताई आणि आजी माजी विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद समीर, दिलेल्या सुंदर परिचयाबद्दल. तू खूप सुंदररित्या विभागाबद्दल विद्यार्थ्यांना सांगितलेस. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपल्या कलेला आपला पेशा बनविताना आपल्याला बरेचसे प्रश्न पडतात आणि मनी येतात, परंतु या शंकेचे निरसन करणारा, आपल्याला योग्य मार्ग दाखविणारा असे कोणच सापडत नाही. या अभावी आपण प्रयत्न करणं देखील टाळतो. पण आता तसे होणार नाही, कारण आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध ग्राफिक डिझायनर श्री वैभव वडुरकर सर आपल्या भेटीला आले आहेत. सरांनी 2011 या वर्षात आपल्या महाविद्यालयातील वाणिज्य विभागातून पदवी प्राप्त केली असून गेल्या 8 वर्षांपासून ग्राफिक्सच्या क्षेत्रात सर आपले कार्य करीत आहेत. निसर्गप्रेमी असल्यामुळेच बीच प्लीज इंडिया, इन्सान बनो अशा अनेक सेवाभावी संस्थांमधून सर आपले समाजकार्य देखील करत आहेत. असे वक्ते आज आपल्याला लाभले हे आपले भाग्यच. तरी मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाबद्दल सहभागी झाल्याबद्दल 2 शब्द बोलावे. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. डिझाईन या क्षेत्रावरती काही शब्द व्यक्त करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल अव्यक्त विभागाचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आमच्या सोबत सहभागी झाला. तरी मी सरांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व त्यांच्या शंकेचे निरसन करावे. विद्यार्थ्यांना सूचना: कृपया आपले प्रश्न एक एक करून विचारावेत किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहावे. हॅलो सर. नमस्कार. बोला. माझा आवाज येतोय? हो, येतोय. सर, मला असं विचारायचं आहे की आता जे ग्राफिक डिझायनर या क्षेत्रामध्ये नवीन बिगिनर्स आहेत, ते करिअर करू इच्छिणार आहेत, तर मग त्यांना तुम्ही काय म्हणजे असं काय सल्ला देऊ इच्छिता म्हणजे या करिअर बद्दल? बरोबर. पहिला सल्ला तर मी असा देईन की ग्राफिक डिझाईन हे क्षेत्र हे खूप मोठं झालं. म्हणजे आपण म्हणू की हे जणू महासागरच आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे भाग आहेत की जसं ग्राफिक डिझायनिंग मध्ये लोगो डिझायनिंग आलं, त्यानंतर वेब डिझायनिंग आलं,
बाकी म्हणतो आपण पोस्टर डिझायनिंग आलं, त्यानंतर असे खूप वेगवेगळे भाग आहेत. तर आपण आधी ठरवलं पाहिजे की मला नक्की काय करायचं आहे. म्हणजे ही चूक आमच्या वेळी ऍडमिशन घेताना, म्हणजे जेव्हा मी 2011 आपल्या कॉलेजमधून पासआउट झालो, त्यानंतर 2012 मी ऍडमिशन घेतलं अरिना ॲनिमेशन दादरमध्ये, म्हणजे डिप्लोमा 4 वर्षाचा होता. तिकडे म्हणजे ऍडमिशन घेतलं तर मला असं विचारलं की तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन करणार आहात. मी ऍडमिशन घेतलं आणि मग माझा कोर्स सुरू झाला. पण तेव्हा मिस्टेक काय झाली माझी, चूक काय होती की मला कोणीच नाही विचारलं की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. मला सरसकट सगळं काही शिकवलं गेलं आणि त्यामध्ये माझी 4 वर्ष पूर्ण त्यात व्यस्त झाली. तर मी आजकालच्या तरुणांना काय सांगेन, तुम्हाला नक्की जे काय करायचं आहे, एखादी गोष्ट करायची तर ती त्यावरती फोकस करा, जेणेकरून की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पुढे पाऊल टाकाल. नमस्कार सर. नमस्कार. माझा तुम्हाला हा प्रश्न होता की ग्राफिक्स म्हटलं की सगळ्यांचा दृष्टिकोन हाच असतो की आम्ही आता छोटे मोठे बॅनर्स बनवू शकू, किंवा बरोबर. आता आपल्या मित्रांचा वाढदिवस आला म्हणा की आपण काही ना काहीतरी त्यांच्यासाठी असं क्रिएटिव्ह करू शकू. पण या या ग्राफिक डिझायनिंग आतापर्यंत ह्याच मर्यादेपर्यंत राहिलेले आहे. पण मुलांना माहिती नाहीये की आपण जसे आपण आहात, यामध्ये आपलं करिअर देखील आहे, यामध्ये आपलं फ्युचर आहे. सो तुम्ही याबद्दल मुलांना काही सल्ला द्याल? प्रथमतः ग्राफिक डिझाईन तुम्ही बोलत ती गोष्ट बरोबर आहे. ग्राफिक डिझायनर ही एक ओळख म्हणजे आपल्या देशामध्ये किंवा आपल्या एक लोकल एरियामध्ये खूप वेगळी होत चालली, की ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय, की आता पोस्टर बनवणं आणि क्रिएटिव्ह बनवणं एवढंच पर्यंत मर्यादित राहिलं. पण ग्राफिक डिझायनर हा विचार खूप मोठा आहे. म्हणजे काही लोकांना यावरती विश्वास नाही बसणार, पण ग्राफिक डिझायनर हा लोकांना किंवा जगाला विचार करायला भाग पाडू शकतो, किंवा तुम्ही तुमची नवी ओळख निर्माण करू शकता. तर आपण फक्त पोस्टर्स आणि काही क्रिएटिव्ह करणं, म्हणजे कोणाचा वाढदिवस आला किंवा ते पोस्ट टाकणं वगैरे, त्या व्यतिरिक्त आपण समाजामुखी काय आपण करू शकतो. जसं की आता सेव्ह आरे फॉरेस्ट ही एक मोठी कॅम्पेन झाली, तर त्यावरती तुम्ही कसे व्यक्त होऊ शकता, म्हणजे समाजाला विचार करायला तुम्ही भाग पाडू शकता. तर त्यावरती तुम्ही विचार केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर. हॅलो सर. हॅलो. सर आजकाल आपल्याला सगळं यूट्यूबवर मिळतं, तर ग्राफिक बरोबर. डिझायनिंग रिलेटेड असं काही यूट्यूब चॅनल्स आहेत का, की यूट्यूबर्स आहेत का, ज्यांना आम्ही फॉलो करून आम्ही त्याच्यातून शिकू शकतो? हो, असे बऱ्यापैकी चॅनल्स आहेत की तुम्ही त्या ठिकाणी शिकू शकता. म्हणजे मराठीमध्ये एवढे अवेलेबल नाही आहेत, म्हणजे हिंदी आणि इतर भाषेमध्ये आहेत, ते तुम्ही फॉलो करू शकता. जसं की एक पिक्सेल थिअरी म्हणून एक आहे. मी हव्यास म्हणजे लिंक किंवा नंतर मी शेअर करू शकतो, ईमेलवरती वगैरे लिंक पाठवू शकतो. थँक्यू सर. सर आपल्या चॅट बॉक्समध्येही काही प्रश्न आलेले आहेत सर, तुम्ही ओके. ते बघा. तर यश सुतार याचा हा प्रश्न आहे, ॲज अ ग्राफिक डिझायनर क्लायंट बरोबर कसं डील करावं? ओके. क्लायंट बरोबर डील करताना पहिली ही गोष्ट की तुम्ही म्हणजे 2 टर्म झाले, एक फायनान्शियल टर्म झाला आणि दुसरं डिलिव्हरेबल, म्हणजे तुम्ही जी गोष्ट देताय तर ती गोष्ट आली. तर तुम्ही एक मुद्देसूद गेला पाहिजे की पहिली गोष्ट आपण जी डिलिव्हर करतोय तर ती वेळेवरती असायला हवी. म्हणजे असं नाही की तुम्ही एक डेडलाईन दिली आहे तर त्या डेडलाईनच्या पुढे पाठी सरकायला नको, ही तुम्ही काळजी घ्यायला हवी. जेणेकरून तुम्ही जी डेडलाईन दिली आहे तर त्याबरोबर तुम्ही एक 4 ते 5 दिवस बफर टाइम द्यायला हवा, की जेणेकरून तुम्हाला डिले झाला तरी तुम्ही वेळेच्या पुढे जाणार नाही, ही गोष्ट तुम्ही करायला हवी. आणि त्यानंतर फायनान्शियल टर्म्स तुम्ही आला की तुम्ही पेमेंट टर्म्स ठरवले पाहिजे क्लायंटशी बोलताना. काही म्हणजे ॲज अ बिगिनर मी चुका केल्या होत्या की पेमेंटबद्दल तेवढा क्लिअर नव्हतो. आणि आता असं आहे की एक 40-60 किंवा 50-50 आपण असं पेमेंट टर्म्स आधी ठरवले पाहिजे. क्लायंट बरोबर कोणतंही काम करताना तुम्ही आधी त्यांना डिस्क्लेमर पाठवलं पाहिजे की ह्या गोष्टी होतील आणि ह्या गोष्टी नाही होणार, म्हणजे डूज अँड डोंट्स हे तुम्ही आधी क्लिअर असायला हवे. त्यानंतर तुम्ही पुढे गेलं पाहिजे तुमचं काम करताना, असं मला वाटतं. हॅलो सर. हॅलो. सर ग्राफिक डिझाईन करण्यासाठी एक आर्टचं नॉलेज असं बॅकग्राऊंड असलं पाहिजे का आताच्या मुलांना? बरोबर. ग्राफिक डिझायनिंग करताना नक्कीच आर्टचं एक नॉलेज असलंच पाहिजे, कारण ग्राफिक डिझायनिंग लोकांना काय वाटतं की हा म्हणजे काही करता येत नाही म्हणून ते ग्राफिक डिझाईन करतात, असं नाहीये. तर ग्राफिक डिझायनिंग करताना अगोदर तुम्हाला आर्टचं नॉलेज असलंच पाहिजे, कारण हे कॉम्प्युटर किंवा ग्राफिक डिझायनिंग आपण जेव्हा करतो ते एक कम्प्युटरवरती, आणि कॉम्प्युटर हे फक्त टूल आहे. पण त्याआधी तुम्हाला बेसिक म्हणजे जो थेरी पार्ट आहे तो तुमचा क्लिअर असला पाहिजे, की जशी रंगसंगती
किंवा बाकीचे आपले जे डिझाईनचे प्रिन्सिपल्स आहेत ते तुम्हाला आधी माहिती असले पाहिजे आणि आर्टशी कनेक्टेडच असलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही ग्राफिक डिझायनिंग मध्ये. ओके, थँक्यू सर. What are the major skills we need as an artist? ओके ओके. व्हॉट आर द मेजर स्किल्स? मेजर स्किल्स मध्ये मी म्हणेन की तुमचं एक क्रिएटिव्ह स्टाईल वेगळी असली पाहिजे. त्यांच्या स्किलमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारे ती गोष्ट प्रेझेंट करताय समोर ते तुम्हाला यायला पाहिजे. स्किलमध्ये तुमचं स्केचिंग पण चांगलं असलं पाहिजे आणि तुमचं तंत्रज्ञान म्हणजे टेक्निकल नॉलेज पण खूप चांगलं असलं पाहिजे, म्हणजे जे तुम्ही कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये यूज करू शकता. विवेक बारिया ह्यांकडून तुम्हाला प्रश्न आहे. सर, यू आर अ कमर्शियल आर्टिस्ट, म्हणजे जसं की यशने तुम्हाला सांगितलं की कमर्शियल आर्ट असणं गरजेचं आहे का सोबतच, म्हणजे आता एक आयडिया असणं ठीक आहे आर्टची, पण त्याच्या व्यतिरिक्त की आपण अदर कोर्स केलेले सुद्धा हवेत का याबद्दल? हो हो, केलेलं कधीही गरजेचं, म्हणजे तुमच्यासाठी बेनिफिशियल असतं, कारण तुम्ही तेवढं क्लिअर असता की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. आता कमर्शियल आर्टची माहिती असणं गरजेचं काय, किंवा एखादा समजा तुम्ही आर्ट क्रिएट करताय किंवा कोणत्या प्रोजेक्टवरती काम करताय, तर तुमची जर कलर थिअरी किंवा ते जर आधीच जर क्लिअर झालं असेल तर तुमचा तेवढा वेळ वाचेल पुढे जाऊन. जर ग्राफिक डिझायनिंग मध्ये तुम्ही पुढे जर कोणता कोर्स करताय तर त्याआधी तुम्ही कमर्शियल मध्ये कोणता कोर्स केला असेल तर तुमचा तेवढा वेळ वाचतो आणि तुमचा बेस तुमचा मेन क्लिअर होतो, आणि ह्याच्यामध्ये बेस क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. पुढील प्रश्न असा आहे. नमस्कार, मी अथर्व जाधव. मी इथे विज्ञान शाखेतून आहे. माझी इच्छा आहे की मला जे स्कूल ऑफ आर्ट मधून शिकायचे आहे अप्लाइड आर्ट. मी घरून परमिशन करू शकतो का? माझे करिअर होऊ शकते का? जेव्हा आर्टचा विषय आला तेव्हा लोकांच्या मनात असं येतं की आपण फक्त हॉबी म्हणून करतोय किंवा आपली आवड आहे म्हणून, पण ह्याच्यामध्ये मुलांचं खरंच काही करिअर आहे, जसं तुम्ही सांगितलं त्याबद्दलच. खरंच यामध्ये तुम्ही खरंच करू शकता. जीजे स्कूल ऑफ आर्ट्सची खूप मोठी संधी येऊ शकते की तुम्ही त्यातनं खरंच तुमचं करिअर घडू शकता. आणि भविष्यामध्ये म्हणजे आता पण खूप आहेत आर्टिस्ट की ते त्यांचं करिअर याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये केलं त्यांनी. तर खरंच ही खूप मोठी संधी आहे आणि तुम्ही पुढे ॲज अ इलस्ट्रेटर, म्हणजे जर तुम्ही पासआउट झाला तिकडनं पुढे, तर ॲज अ इलस्ट्रेटर ही खूप मोठी तुमच्यासाठी हे चांगली अपॉर्च्युनिटी होऊ शकते. तर त्याचाच अथर्वचाच पुढचा प्रश्न असाही होता की अॅनिमे इंडस्ट्री, हे महत्वाचा प्रश्न आहे कारण म्हणून मी घेते. अॅनिमे इंडस्ट्री किंवा कार्टून्स म्हणा, याच्यात ज्यांना करिअर करायचं असेल तर त्यांनी काय करावं? अच्छा, अॅनिमी आणि कार्टून इंडस्ट्री मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुमचं आधी पहिलं स्केचिंग खूप चांगलं असायला हवं, कारण त्यामध्ये आपण आधी बघतो फ्लिप बुक करायचं होतं लहानपणी, म्हणजे एका बुकवर ड्रॉइंग करून मध्ये फ्लिप करायचो, तसं आपल्याला ते अॅनिमेशन दिसायचं. तसंच यामध्ये आलं की तुमचं आधी स्केचिंग खूप चांगलं पाहिजे, म्हणजे पर फ्रेम तुम्ही ड्रॉइंग करून मग पुढे त्याचं अॅनिमेशन करता. तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही अॅनिमेशन इन्स्टिट्यूट मध्ये जाणं गरजेचं आहे, आणि त्या आधी 2 वर्षाचा एक कोर्स असतो, मेमरी ड्रॉइंग किंवा एक स्केचिंगचा बेसिक कोर्स असतो, तो तुम्हाला पूर्ण करावा लागेल. मग त्यानंतर तुम्ही अॅनिमेशनसाठी पुढे कोणत्याही, जसं काही अरिना अॅनिमेशन आहे, मॅक इन्स्टिट्यूट आहे दादरला, त्यामुळे तुम्ही पुढे जॉईन होऊ शकता. आणि ह्यात पण पुढे करिअरसाठी खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी आहे आपल्या भारतामध्ये. सध्या गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये खूप अशी कामं येऊ लागली आहेत या संदर्भात. आणि माझा एक प्रश्न होता की आता एखाद्याला ग्राफिक डिझायनिंग म्हणा किंवा जेही डिजिटल आर्ट म्हणा, ज्याच्याबद्दल फारसं बरोबर. माहीत नाहीये, पण माहीत करून घ्यायचं आहे आणि पुढे जमल्यास कशात तरी स्पेशलायझेशन करून पुढे जायचं, पण अगदीच काही माहीत नसेल तर सुरुवात कुठून करावी, म्हणजे जिथून माहितीही मिळेल आणि ज्ञानही मिळेल, काही शिकताही येईल? ओके, सर्वप्रथम माहिती घेण्यासाठी तुम्ही गुगल करू शकता. म्हणजे गुगलवरती खूप सारे असे वेबसाईट्स अवेलेबल आहेत आणि किंवा युट्यूबवरती खूप सारे चॅनल्स अवेलेबल आहेत, जिकडे तुम्हाला हव्या त्या भाषेमध्ये सगळी माहिती मिळेल ग्राफिक डिझायनिंग बद्दल. म्हणजे बेसिक तुम्ही माहिती घेऊ शकता आणि तिकडनं मग तुम्ही कोणत्याही आपल्या जे आपले प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटचे कोर्सेस आहेत तिकडनं पुढे डिटेलमध्ये नॉलेज घेऊ शकता की नक्की हा कोर्स काय आहे, या कोर्समध्ये पुढे काय आहे, म्हणजे फीचर आहे आपल्याला, करिअर अपॉर्च्युनिटीज काय काय आहे त्याच्यामध्ये, अशी तुम्ही माहिती घेऊ शकता त्याच्यामध्ये. धन्यवाद. सर, नमस्कार. how can one cope with the consistency with their artwork? At times Okay. it becomes difficult to manage. How do you cope with it? ओके, कन्सिस्टन्सीमध्ये एक महत्त्वाचा विषय आहे की तुम्ही एखाद्या कॉन्सेप्टवरती जेव्हा काम करता तेव्हा तुमच्या डोक्यात त्या गोष्टीबद्दल एक
म्हणजे आधी थेअरी क्लिअर असणं गरजेचं आहे. जसं की आता मी एक मिनिमलिझम हा कन्सेप्ट फॉलो करतो, तर त्यामध्ये कोणतेही करंट अफेअरवरती मी जेव्हा व्यक्त होतो तेव्हा माझ्या डोक्यात विचार क्लिअर असतो की बाबा मला ह्या गोष्टीवर काय प्रेझेंट करायचं आहे लोकांसमोर. असं नाही की मी काही आलं आणि काही पोस्ट करेन. तर जेव्हा माझ्या डोक्यात कोणती गोष्ट क्लिअर असेल तेव्हाच मी कन्सिस्टंट राहू शकतो, आणि कन्सिस्टंट राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्टीमध्ये क्रिएटिव्ह पोस्ट करता आणि तेव्हा तुम्ही काही काळानंतर पोस्ट करू शकत नाही, तर तो तुमचा क्रिएटिव्ह ब्लॉक त्याला म्हणतात. तो क्रिएटिव्ह ब्लॉक तुमच्या डोक्यामध्ये येतो आणि त्यामुळे त्या गोष्टी शक्य होत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की कन्सिस्टंट राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुमचं स्केचिंग चांगलं असलं पाहिजे आणि तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे, आणि सतत सतत तुम्हाला विचार करत राहायला हवा की मी कसं इम्प्रूव्ह करतो. एवढंच. थँक्यू सर. थँक्यू. सर, माझा तुम्हाला एक प्रश्न होता की तुम्ही ग्राफिकच्या क्षेत्रात ज्या टायमाला सुरुवात केली त्याआधी तुमचा याबद्दलचा नक्की पॉइंट ऑफ व्ह्यू एक्झॅक्टली कसा होता? नक्की सांगायचं गेलं तर या क्षेत्रात मी जेव्हा म्हणजे पदार्पण केलं किंवा मी सुरुवात केली, तर त्याआधी मी म्हणजे घरातून मला सांगितलं की तू सीए कर. तर मी सीएची एंट्रन्स एक्झाम जी आहे सीपीटी ती दिली होती, आणि रुपारेल कॉलेजमध्ये असल्यामुळे तेव्हा सीए आणि सीएस हे खूप वातावरण तेव्हा हे होतं की सगळे सीएस आणि सीएस करत होते. तर मी एंट्रन्स एक्झाम पण दिली होती, पण मला असं पुस्तकी नॉलेज किंवा म्हणजे सीए करण्याची इच्छा पण नव्हती. मला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं होतं. तेव्हा मग घरी मी सांगून हे या फील्डमध्ये म्हणजे पुढे मी करिअर ॲज अ चूज केलं. तर तेव्हा माझा दृष्टिकोन असा होता की मला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे किंवा या गोष्टीमध्ये पुढे जायचं आहे. पण एवढं क्लिअर होतं की मी पुढे जाऊन म्हणजे या लेवलपर्यंत अचीव्ह करीन किंवा येईन. मग तेव्हा कसं होतं की थोडं क्रिएटिव्ह करायचं आहे, फोटोशॉप, इलॅस्ट्रेटर हे जे सॉफ्टवेअर होते. आणि आता सध्याच्या घडीला हे सगळ्या गोष्टी खूप बदलत आहेत आणि खूप वेगवेगळ्या नवीन गोष्टी करतात यामध्ये. थँक्यू सर. सर, तुम्ही आता अरिनाचा जो कोर्स कम्प्लीट केला त्यानंतर पुढे काय केलं? म्हणजे कुठली एजन्सी जॉईन केली किंवा? नाही, मी अर्जुनाचा जो कोर्स कम्प्लीट केला त्यानंतर मी कोणतीच एजन्सी जॉईन नाही केली. मी स्वतःचं स्टार्टअप चालू केलं. मी सुरुवात जी केली ती ग्राफिक डिझायनिंग म्हणजे पोस्टर्स क्रिएट करणं, बॅनर्स क्रिएट करणं त्यावर सुरुवात केली. त्यानंतर मग आता लोगो डिझायनिंग आणि माझा स्वतःचा स्टार्टअप आहे. तर मी तसंच म्हणजे पुढे पुढे जॉईन नाही केलं, तिकडनंच मग स्वतः चालू केलं माझं मी अरिनानंतर. रेवती अय्यरचा क्वेश्चन होता, हाऊ टू यूज द एक्सेप्ट स्पेशलायझेशन इन ग्राफिक डिझाईन. म्हणजे आपण आपल्या ग्राफिक डिझायनर करिअरला कशा प्रकारे म्हणजे एक स्पेशलायझेशन कशा प्रकारे करू शकतो? ओके. जसं मी आधी बोललो तसंच त्याप्रमाणे की ग्राफिक डिझायनिंग ही खूप मोठी फील्ड आहे. तर यामध्ये तुम्हाला नक्की काय करायचं आहे? वेब डिझायनिंग करायचं आहे, तर ज्वेलरी डिझायनिंग आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लोगो डिझायनिंग आहे. तुम्ही जर फॅशन डिझायनिंगमध्ये करत असाल तर तुम्हाला ते फॅशनसाठी जे कॉस्ट्युम्स वगैरे लागतात तर ते डिझायनिंग आहे. तर तुम्ही चूज केलं पाहिजे की तुम्हाला नक्की काय करायचं आणि त्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन केलं पाहिजे. सर, तुलिका वडातकरचा पण प्रश्न होता की जर मंडला आर्ट चांगलं असेल तर करिअर ऑप्शन काय असू शकतं? हो. ऍक्च्युली काही लोकांना माहित नाही की मंडाला आर्ट हे खूप म्हणजे म्हटलं की थोडं बेसिकच वाटतं, पण मंडाला आर्ट हे करण्यासाठी खूप म्हणजे डिमांड आहे या फील्डमध्ये. कारण मंडाला आर्ट हे जसं म्हणतो की आपण खूप युनिक गोष्ट आहे ह्याच्यामध्ये, की करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. तुम्ही बॅकग्राऊंडचे जे आपण बॅकड्रॉप वगैरे म्हणतो तर ते ह्यातनं क्रिएट करू शकता. ॲनिमी आणि ॲनिमेशन या फील्डमध्ये पण ह्याची खूप गरज आहे. तर खरंच मंडाला आर्ट जर तुम्हाला येत असेल किंवा मंडाला आर्ट तुम्ही स्वतः क्रिएट करू शकत असाल तर तुम्ही तुमचा एक युनिकनेस किंवा तुमची एक वेगळी ओळख तुम्ही निर्माण करू शकता याच्यामध्ये. तर यश इंगळे याचा क्वेश्चन आहे की स्टार्टअप सुरू करण्याआधी काय पॉइंट्स आहेत जे आपण लक्षात ठेवूनच पुढे प्रोसीड केलं पाहिजे? ओके. स्टार्टअप सुरू करण्याआधी तुम्हाला एवढे काहीच पॉईंट आहेत की तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये तुझं स्टार्टअप सुरू करताय. कारण बऱ्याच वेळा लोकांना चुका होतात की स्टार्टअप एका वेगळ्या गोष्टीवर सुरू होतात आणि त्यांना काहीतरी वेळ करायचं असतं. तर तुम्ही बेसिक आधी क्लिअर असावे की तुम्हाला स्टार्टअप कशावर सुरू करायचं आहे. समजा तुम्हाला लोगो डिझायनिंग स्टार्टअप चालू करायचं तर तीच गोष्ट फोकस करून तुम्ही त्याचं मार्केटिंग केलं पाहिजे. जर समजा तुमचा विचार असेल स्टार्टअप सुरू करायचा, काही अंदाजे 2 वर्षांनी चालू करायचं, तर त्याची तयारी तुम्ही 2 वर्ष आधी सुरू केली पाहिजे. जसं की त्याचं मार्केटिंग आलं, त्याबद्दल काही गोष्टी लोकांपर्यंत सांगणं आलं, किंवा ऑनलाईन ऑफलाईन त्या गोष्टीत लोकांपर्यंत पोहोचणं की मी ही गोष्ट सुरू करतोय की या गोष्टीचा म्हणजे ही गोष्ट कितपर्यंत लोकांपर्यंत पोहोचेल, या तुम्ही विचार केला पाहिजे आधी.
ना की तुम्ही डायरेक्ट स्टार्टअप सुरू केलं आणि त्यात तुम्ही मग ते बरोबर चाललं नाही असं. तर त्या गोष्टी तुम्ही आधीच प्री प्लॅन केला पाहिजे की आधी मला काय करायचं आहे, नंतर काय करायचं आहे. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीबद्दल विचार कराल की मला ही गोष्ट 2 वर्षांनी करायची आहे, तेव्हा तुम्ही त्यात सक्सेसफुल व्हाल. सर तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स सांगू शकाल का? म्हणजे तुम्ही कसं सुरू केलं, काय अडचणी आल्या आणि आता ते काम कसं सुरू आहे, तुमच्या सोबत कोणी बरोबर आहे असं? बरोबर बरोबर. माझ्याबद्दल सांगेन की जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मला म्हणजे आमच्या क्लासमध्ये शिकवते म्हणजे बाई आणि सर वगैरे शिकवते, तेव्हा मला आधी वाटलं होतं की अरे मला आता हेच करायचं का, म्हणजे क्रॉपिंग म्हणजे डोळे क्रॉप करा आणि कान क्रॉप करा, मला तर हेच करायचं का असं माझ्या डोक्यात एक हे होतं की बाबा मला पुढे जाऊन काहीतरी वेगळं करायचं. तर त्यानंतर मला जो अनुभव आला की गेले 8 वर्ष मी हे काम करतोय. आता इकडे माझ्याकडे पण विद्यार्थी आहेत शिकण्यासाठी, जे क्लासमध्ये येतात आणि शिकतात वगैरे. तर मला गेल्या 8 वर्षात जो अनुभव आला म्हणजे 6 वर्ष मी ज्या चुका केल्या, तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगतो आणि त्या चुका ते रिपीट करत नाहीत, त्यामुळे ते माझ्यापेक्षा 6 वर्ष पुढे आहेत. चुकांमध्ये मी असं म्हणेन की तीच थेअरी पार्ट, म्हणजे जेव्हा मी ॲनिमेशन क्लासमध्ये गेलो तेव्हा मला थेअरी पार्ट नव्हता शिकवलेला. तर यामध्ये थेअरी पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कलर थेअरी, तुमचं स्केचिंग, तुमचं कॉन्ट्रास्ट आणि तुमचे सगळे डिझाईनचे प्रिन्सिपल्स आहेत, सगळे रूल्स आहेत, ते तुम्हाला आधी माहीत असले पाहिजे. तेव्हाच तुम्ही पुढे जाऊन तुमचं काहीतरी वेगळं एक विश्व निर्माण करू शकता. जर तुम्हाला त्या गोष्टी माहितीच नसतील तर तुम्ही फक्त बोलतो ना एक कम्प्युटर नॉलेज घेऊन फक्त पुढे जाल. तर त्यासाठी तुम्हाला एक बेसिक फाउंडेशन कोर्स जो आहे, 1 वर्ष म्हणा, 2 वर्ष म्हणा, तो कुठेही अवेलेबल असतो, आपल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट शाखेमध्ये आहे. तर तो तुम्ही जर करून गेला तर तुम्हाला ते बेनिफिशियल असेल, जेणेकरून तुम्हाला एक डिरेक्शन मिळेल की तुम्हाला नक्की काय करायचंय पुढे जाऊन असं. सर, समजा आपल्याला एक टॉपिक दिला आणि त्यावर डिझाईन करायचे असेल तर त्यावरती रिसर्च कशी केली जाते नक्की? बरोबर. क्रिएटिव्हिटी काय थिंक केली जाते? ओके. तर ह्यावरती मी म्हणेन की तुम्हाला एखादा जर विषय दिलाय आणि त्यावर तुम्हाला काहीतरी एखादा कन्सेप्ट करायची आहे. आता मी एक्झाम्पल घेईन आषाढी एकादशी. आता आषाढी एकादशी आणि यावर तुम्हाला जर हा विषय दिला आणि त्यावर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे, तर 80% to 90% विद्यार्थी ह्या चुका करतात. पहिलं गुगल करतात, ते सगळं शोधतात गुगलवरती आणि मग काहीतरी असं गोष्ट करतात की जी कॉमन असेल, म्हणजे ती 90% मुलांनी केलेली असेल अशी ती गोष्ट करतात. पण असं न करता तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही जर ही तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितले तर तुम्ही यावर विचार केला पाहिजे. आता आषाढी एकादशी आणि शेतकरी ही गोष्ट तुम्ही विचार करून एक पुढे काहीतरी स्केच काढू शकता. जसं मी विचार करतो की मला जर कॉन्सेप्ट सांगितली तर मी त्यावरती पहिलं स्केच काढणार. मग ही कॉन्सेप्ट घेऊन मी हा जर स्केच काढला त्यात मी कोणते कोणते एलिमेंट्स वापरले, कोणते कोणते ऑब्जेक्ट वापरलेत. मग मी जसं की म्हणालो थेअरी तुमचा क्लिअर असला पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही त्यात कोणते कोणते रूल्स वापरलेत, जसं की कॉन्ट्रास्ट आलं, हायरार्की आली, आयसोलेशन आलं, हे डिझाईनचे प्रिन्सिपल्स आहेत. मग हे घेऊन तुम्ही ते त्यात अप्लाय केले पाहिजे आणि मग ते तुमचं एक प्रोजेक्ट किंवा ते क्रिएटिव्ह पुढे जाणार असं. मग ज्यामुळे तुम्ही तुमचं एक युनिकनेस जगासमोर मांडू शकता. तर अश्लेषाचा असा क्वेश्चन होता की पोस्टर मेकिंग म्हटलं की त्यामध्ये कोणकोणत्या पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत? पोस्टर मेकिंग सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुमचं हायरार्की इम्पॉर्टंट आहे. हायरार्की म्हणजे आपण कोणत्या कोणत्या गोष्टीला किती किती वेटेज देतो. जसं की पोस्टरमध्ये आता म्हणा की पहिला लोगो असतो इम्पॉर्टंट. जसं की आपण कोणत्याही ब्रँडचा घेऊया, मॅगीचा पोस्टर म्हणा, तर मॅगीच्या पोस्टरमध्ये तुम्ही बघाल की त्यांचा पहिला किंवा कोणत्याही कमर्शियल पोस्टरमध्ये त्यांच्या लोगोची प्लेसमेंट इम्पॉर्टंट असते. लोगो आला त्यानंतर मग त्या डिटेल्स जे तुम्ही बाकीच्या गोष्टी टाकल्या आहेत, जसं की त्यांच्या कंपनीचं नाव, त्यानंतर त्यांचे सोशल मीडियाचे हँडल्स असतात किंवा बाकीच्या गोष्टी, जसं की तुमचं एक पंचलाईन असते काहीतरी, मॅगी म्हणा किंवा नेस्ले म्हणा, तर त्या गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या की हायरार्की आणि लोगो आणि प्लेसमेंट त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. बारियाचा असा प्रश्न होता की तुम्ही 3D मध्ये काम केलंय का, आणि हो तर मग कोणता सॉफ्टवेअर तुम्ही प्रिफर करतात, माया, ब्लेंडर, होडिनी? ओके. आणि जर त्याबद्दल तुम्हाला माहित असेल आणि तुम्ही अजून एक्सप्लेन करू शकाल तर फार बरं होईल. नक्की. जसं की मी म्हणालो की आमच्या क्लासमध्ये म्हणजे 4 वर्षाच्या कोर्समध्ये मला 3Dचा पण ऑप्शन होता. 3D वरती पण आमचं जवळ 2 वर्ष लेक्चर होते. तर 3D मध्ये मी स्वतः माया यूज करतो आणि मॅक्स यूज करतो. म्हणजे त्यात पण वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. 3D मध्ये माया आहे, मॅक्स आहे, ब्लेंडर आहे, सिनेमा 4D आहे, असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. म्हणजे आपण जसं बघतो आर्किटेक्चर, इंटेरियर किंवा एक्सटेरियरचे डिझायनिंग जे होतं ते मॅक्समध्ये होतं. आणि मायामध्ये आपण बघतो चित्रपटामध्ये जे 3D मध्ये दाखवतात, म्हणजे काही मूवीजमध्ये 3D मध्ये ते ॲनिमल्स वगैरे असतात, ॲनिमेशन वगैरे असतं, ते 3D मध्ये केलेलं असतं, मायामध्ये केलेलं असतं. जसं की आपण बघितलं रावणमध्ये जो सीन आहे, छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे कोसळण्याचा सीन दाखवलाय, तो मायामध्ये केलेला आहे. जी ट्रेन जी कोलॅप्स होते स्टेशनला आणि ते पूर्ण स्टेशन कोलॅप्स होतं, तो मायामध्ये केलेला आहे. तर जे मूवीज लाईनमध्ये जास्त माया यूज करतात
हे मॅक्स जे आहे ते इंटेरियर आणि एक्सटेरियरसाठी वापरलं जातं आणि ब्लेंडर आणि सिनेमा 4D इतर तुम्हाला कोणते कमर्शियल जे फिल्म असतात आपण जसं की कोका कोला थम्सअप किंवा इतर जे आपण बघतो ब्रँड्स वगैरे त्यात लिक्विड वगैरे ॲनिमेशन असतं ते सिनेमा 4D आणि ब्लेंडरमध्ये केले जातं. 3D मध्ये पण खूप सारे आपल्या म्हणजे करिअर करण्याच्या खूप संधी आहेत 3D मध्ये पण 3D मध्ये एक गोष्ट आहे की तुम्हाला पेशन्स खूप हवा. असं नाही की तुम्ही लगेच केलं आणि तुम्हाला लगेच त्यात संधी मिळतील. जवळजवळ 3D मध्ये जवळजवळ 5 ते 6 वर्षाचं करिअर आहे. 4 वर्ष तुम्ही डिप्लोमा केला त्यानंतर पुढे ॲज अ इंटर्नशिप तुम्हाला करावी लागते 1 वर्ष 1.5 वर्ष. त्यानंतर पुढे तुम्हाला त्यात खूप चांगला करिअर आहे 3D मध्ये. सर आता एखाद्याला कोणाला तरी याच्यात करिअर करायचं नसेल पण हॉबी करायची असेल आणि ॲज अ Okay. स्टुडंट असंच घरच्या घरी शिकायचं असेल तर जे मोफत सॉफ्टवेअर्स वगैरे आहे, एक मला माहिती क्रिटा आणि असे काही दुसरे आहेत का की ते वापरू शकतात 2D साठी 3D साठी वेगवेगळे आणि व्हिडिओसाठी? आहेत बऱ्यापैकी सॉफ्टवेअर्स आहेत तसे जर तुम्हाला म्हणजे जर हॉबी करायचं असेल तुम्हाला तर कॅनवा म्हणून एक ऍप्लिकेशन आहे ते फोनवरती पण आहे वेबवरती पण आहे. असे बऱ्यापैकी ऍप्लिकेशन आहेत. एक टूनबूम म्हणून पण आहे ते तुम्ही यूज करू शकता आणि म्हणजे थोडंफार युट्यूबवरती थोडंफार गुगलवरती पाहून तुम्ही एक बेसिक हॉबी म्हणून तुम्ही या गोष्टी परस्यू करू शकता. मेय पाटीलचा एक प्रश्न आहे, फारच इंटरेस्टिंग आहे आणि व्हॅलिड आहे की तो म्हणतोय की तो वेक्टर पोर्ट्रेट्स आणि इलस्ट्रेशन्स करतो तर पण तो ब्रेक घेत घेत करतो. तर त्याचं म्हणणं आहे की एक ग्राफिक डिझायनर म्हणून असं ब्रेक घेत घेत केलेलं काम चांगलं असतं की इट शुड बी इन वन गो, एक फ्लो मध्येच करून संपवायचं असतं? काय बेटर? ब्रेक घेणं चांगलं असतं काम केलेलं कारण म्हणजे माझ्या म्हणजे एक्सपिरियन्स प्रमाणे मी सांगते की ब्रेक जे आपण घेतो ते समजा एखाद्या गोष्टीवरती आपण पोर्ट्रेटवरती काम करतोय जेव्हा तुमचा फेस रेडी होतो त्यात तुम्ही ब्रेक घेता आणि त्यानंतर परत तुम्ही जेव्हा बघता तर त्यात तुम्ही केल्या चुका परत दिसतात. म्हणजे जेव्हा तुम्ही सलग जेव्हा काम करता त्यापेक्षा तुम्ही जर ब्रेक घेतला तर तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला परत दिसतात की बाबा ही गोष्ट आहे म्हणजे नोट्सची प्लेसमेंट आहे किंवा इयर्सची प्लेसमेंट आहे ही चुकीची आहे. मग ती चुका तुम्हाला दिसतात मग तुम्ही त्यावरती परत काम करता. ही गोष्ट ऑब्व्हियसली चांगली आहे की तुम्ही ब्रेक घेत घेत काम करता. चांगली गोष्ट आहे. सर, की कोणाला काही संगीता असा प्रश्न आहे की फ्युचरमध्ये आर्ट्स रिलेटेड कुठे सर्वात जास्त वेकेन्सी अवेलेबल असतील? सर्वात जास्त वेकेन्सी असं एक्झॅक्टली सांगू शकत नाही पण सध्या UI आणि UX म्हणजे ग्राफिक डिझाईनचा हा भाग आला म्हणजे भविष्यामध्ये UI आणि UX जसं आपण बोलतो की मशीन लर्निंग आणि AI याबद्दल AI UI आणि UX मध्ये खूप पुढे म्हणजे भविष्यामध्ये त्याला डिमांड येईल कारण सगळं टेक्नॉलॉजी जी ज्या प्रकारे पुढे चालली आहे तर त्या प्रकारे प्रत्येक ॲप डेव्हलपमेंट म्हणा किंवा वेब डेव्हलपमेंट किंवा प्रत्येक गोष्टीशी आपण कसे इंटरॅक्ट होऊ त्यामध्ये म्हणजे खूप भविष्यात डिमांड येऊ शकतो. तर UI आणि UX साठी खूप बेनिफिशियल आहे ते केलेलं. भूमिकाचा आहे प्रश्न की भारतातल्या आणि भारताबाहेरच्या ग्राफिक डिझायनिंगसाठी सर्वोत्कृष्ट महाविद्यालय संस्था कोणत्या? ओके. भारतामध्ये आपण जर बघायला गेलो तर म्हणजे मुंबईमध्ये जर म्हणायला गेलो तर जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये तुम्ही जर फाउंडेशन कोर्स किंवा कमर्शियल आर्ट्स वगैरे जर करत असाल तर ते सगळ्यात सर्वोत्तम आहे आणि त्यानंतर मग करून तुम्ही आपल्या भारतामध्ये सध्या अरिना ॲनिमेशन आहे, मॅक इन्स्टिट्यूट आहे, त्या दोन्ही ॲपटेक म्हणून जे एक कंपनी आहे इन्स्टिट्यूट त्याचेच आहेत. तर त्या दोन्ही पण चांगल्या आहेत आणि बाहेर गावी जर तुम्ही म्हणाल तर पिक्सार ॲनिमेशन स्टुडिओज आहे, त्यानंतर डिझनी आहे जसं की अमेरिकेमध्ये आहेत ते. तर ते म्हणजे ते सध्या खूप टॉपला आहेत तर तिकडं तुम्ही म्हणजे करण्याचा विचार करू शकता. बाहेरगावी त्या गोष्टी खूप फेमस आहेत. अथर्व जाधव याचा प्रश्न आहे की जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्याला प्रवेश घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी एक्झामिनेशनचं प्रेपरेशन कसं करायचं, त्याचबरोबर टाइम मॅनेजमेंट, हे त्याला प्रश्न पडले. ओके. एक्झामिनेशन प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला बेसिक असतं ॲप्टिट्यूड टेस्ट असते ती तुम्हाला आधी त्यासाठी प्रिपेअर करावं लागेल आणि टाइम मॅनेजमेंट जर म्हणाल तर दिवसातनं तुम्ही एक 3 ते 4 तास त्यासाठी दिले तर ते तुमच्यासाठी म्हणजे इनफ आहेत, तेवढं सफिशियंट आहे आणि एवढं काही म्हणजे हार्ड अँड फास्ट नाही आहे, सगळं बेसिकच आहे. तर तुमची खरंच ते करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सहजरित्या ते हे करू शकता. मोहितचा असा प्रश्न आहे की आफ्टर 12 साइड बाय साइड ग्राफिक्सचा कोर्स करू शकतो का आणि किती इयर्सचा कोर्स आहे ग्राफिक्सचा? ओके.
हल्ली ग्राफिक डिझायनिंगसाठी पार्ट टाइम कोर्स पण आलेत, क्रॅश कोर्स पण आलेत. म्हणजे जसं की हल्ली 2 महिन्यामध्ये पण ग्राफिक्स शिकतात आणि 4 महिने पण ग्राफिक्स शिकतात. पण माझं असं मत आहे की पार्ट टाइम करण्यापेक्षा तुम्ही जी गोष्ट क्लिअर म्हणजे करूनच पूर्ण म्हणजे त्यात एक 3 वर्ष किंवा 4 वर्षाचा जो डिप्लोमा आहे तो पूर्ण केला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक पार्ट टाइम मध्ये पण कराल, पण ग्राफिक ही अशी गोष्ट आहे की तुम्ही ते शिकण्यासाठी पूर्ण वेळ दिला तरच ते उत्तम आहे. नाहीतर तुम्ही थोडा वेळ द्याल आणि थोडा वेळ नाही देणार, तर ते तुमचं हे पण अर्ध झालं आणि ते पण अर्ध झालंय. तर त्यापेक्षा ती पूर्णच तुम्ही जर कराल तर ते तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. कारण मी आता आमच्याकडे विद्यार्थ्यांना शिकवतो, तर काही विद्यार्थी 2 वर्ष लागतात, तर काही विद्यार्थ्यांना 6 महिन्यात पण पूर्ण होतं. मग ते विद्यार्थ्यांच्या ह्याच्यावरती डिपेंड आहे की त्यांना कुठपर्यंत जायचं आणि कुठपर्यंत सॉफ्टवेअर शिकायचं आहे. असे कोणते कोणते कोर्सेस असतात म्हणजे ज्याच्यावर तुम्ही शिकवता ज्याच्यासाठी? कोर्सेसमध्ये पहिला ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला फाउंडेशनमध्ये सगळी थिअरी पूर्ण केली जाते, जसं की कॉन्ट्रास्ट प्रिन्सिपल ऑफ डिझायनिंग, त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ लोगो डिझायनिंग, त्यानंतर थिअरी आली. थिअरी पार्टमध्ये तुमचे काही जे पॉईंट्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत डिझायनिंगमध्ये, जसं की डूज अँड डोंट्स, म्हणजे आपण ग्राफिक डिझायनिंग करताना काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे या गोष्टीवरती आधी फोकस केला जातं. आणि त्यानंतर मग सॉफ्टवेअर, जसं की फोटोशॉप आलं, इलेस्ट्रेटर आलं, कोरल ड्रॉ आलं, हे सॉफ्टवेअर शिकवलं जातं. तर वैशालीचा असा प्रश्न आहे की इंटिरियर डिझायनिंग फील्डमध्ये ग्राफिक डिझायनिंग काय महत्त्वाचं आहे आणि आपण इंटिरियर फील्डमध्ये काय उपयोग करून घेऊ शकतो ग्राफिक डिझायनिंगचा? बरोबर. आता इंटेरियर, आधी जसं मी म्हणालो त्याप्रमाणे इंटेरियर डिझायनिंग हे आलं 3D बेस्ड सॉफ्टवेअरमध्ये आलं, जसं की माया, रेविट, 3D रेविट, जे ऑटोडेस्कचे सॉफ्टवेअर आहेत त्यामध्ये हे सगळं म्हणतं इंटेरियर डिझायनिंग. आता ह्या इंटेरियर डिझायनिंगमध्ये पण आपण बघतो की जे कर्टन्स असतात किंवा पिलो असतो, बेड असतो, ह्या गोष्टीवरती पण जे टेक्स्चर्स असतात, आपण आपल्या घरात बघू शकतो की जे कर्टन्स आहेत किंवा जे पिलो आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या युजेबल असतात, किंवा कबड म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा, त्यावरती पण जे टेक्स्चर्स असतात, जे टेक्स्चर्स क्रिएट करण्यासाठी तुम्ही ग्राफिक डिझायनचा यूज करू शकता. म्हणजे एक युनिक टेक्स्चर्स क्रिएट करणं किंवा वेगळ्या गोष्टी त्यात डेव्हलप करणं, हे तुम्ही ग्राफिक डिझायनिंगमध्ये करू शकता. असं नाही की सगळं 3D मध्ये आलं, ते ग्राफिक डिझायनिंगमध्ये तुम्ही डेव्हलप करून मग ते 3D मध्ये इम्प्लिमेंट करू शकता. तर इंटरव्ह्यूमध्ये पण खूप आहे स्कोप ग्राफिक डिझायनिंगचा. यशचा आहे, यश सुतारचा. तर ॲज अ ग्राफिक डिझायनर तुमची काय प्रायोरिटी असायला हवी एखादा डिझाईन क्रिएट करताना? ओके, माझी ग्राफिक डिझायनर प्रायोरिटी ही तसं लावी की मला त्या चित्रातनं किंवा त्या आटोपणांना काय संदेश द्यायचा आहे. म्हणजे ग्राफिक डिझायनिंग हे असं आलं की तुम्ही एखादी गोष्ट मांडताय, म्हणजे आपण त्याचा क्रिएट करण्याचा अर्थ काय आहे. म्हणजे जसं की तुम्ही आर्टवर्क टाकताय किंवा पोस्ट करताय, तर त्याबद्दल काहीतरी मेसेज असला पाहिजे. तर फर्स्ट प्रायोरिटी ही असली पाहिजे की तुम्ही जे सांगताय ते तुम्ही त्या चित्रातनं व्यक्त झालं पाहिजे. जर व्यक्त होत नसेल मग त्या ग्राफिकचा किंवा त्या चित्राचा काहीच अर्थ होत नाही. तर प्रायोरिटी हीच असते की ते तुम्ही काय सांगताय किंवा तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे तो पहिला गेला पाहिजे, आणि त्यानंतर बाकीच्या एलिमेंट्स किंवा बाकीच्या गोष्टी येतात. मग पाटीलचा असा प्रश्न आहे, ॲडोब इलिस्ट्रेटर आणि फोटोशॉप हे खूप वास्ट सॉफ्टवेअर आहे, तर इज इट नेसेसरी टू लर्न दिस सॉफ्टवेअर इन डीप? बरोबर. अडोब इलस्ट्रेटर आणि अडोब फोटोशॉप हे खूप म्हणजे त्यात असं आहे की एकेका सॉफ्टवेअरमध्ये एक विद्यार्थी त्याचं पूर्ण करिअर करू शकतो, असे एवढे मोठे ते सॉफ्टवेअर आहेत. आणि खरंच गरजेचं आहे दोन्ही सॉफ्टवेअर शिकणं. फोटोशॉप हे एक डिजिटल किंवा पिक्सेल बेस्ड सॉफ्टवेअर आहे आणि इलस्ट्रेटर हे वेक्टर बेस्ड सॉफ्टवेअर आहे. तर तुम्हाला जर त्या गोष्टीमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला हे दोन गोष्टी म्हणजे सॉफ्टवेअर शिकणं गरजेचं आहे. आणि फोटोशॉप तुम्ही म्हणाल तर प्रत्येकजण ऐकून आहे की फोटोशॉपमध्ये काही ना काही गोष्टी होत असतात. तर दोन्ही सॉफ्टवेअर खरंच म्हणजे गरजेचं आहे तुम्हाला शिकणं, आणि इनडेप्थ शिकण्याचा गरजेचं आहे. असं नाही की वरच्यावर तुम्ही शिकलात, थोडाफार क्रॅश कोर्स केला, पार्ट टाइम शिकलात, असं नाही. हे तुम्हाला इनडेप्थ जर तुम्ही शिकलात तरच त्याचा उपयोग आहे तुम्हाला. धनश्री राडियाचा असा प्रश्न आहे, लोगो डिझाईन करताना वेगवेगळ्या भाषांमधील अक्षरे कितपत महत्वाची असतात आणि लोगोमध्ये अक्षरे आली की तर मग ती लोगो क्लिष्ट वाटू लागू शकतो का? अच्छा, कसं आलं, लोगोमध्ये जेव्हा अक्षर येतात तर ते आपल्या प्रेझेंटेशनवरती आहे की आपण त्या गोष्टीला कसं प्रेझेंट करतोय. जसं की म्हणालो मी आधी, लोगोमध्ये पण एक 7 प्रिन्सिपल्स आहेत किंवा 7 प्रकारच्या एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यावर लोगो बेस्ड असतो. जसं की लोगोचे वेगळे टाईप्स आहेत, टायपोग्राफी,
त्यानंतर मग लेटर हेड, लेटर टाईप, असे वेगवेगळे टाईप्समध्ये लोगो बनतो. असं आपल्याला वाटतं की लोगो फक्त एकाच प्रकारे असतो, तसं नाहीये. वेगळ्या प्रकारचे लोगो आहेत. जसं आपण ऍपलचा लोगो बघतो, तो पिक्टोरियल बेस्ड लोगो आहे. तर असे वेगळ्या प्रकारचे 7 टाईप्स आहेत, त्यामध्ये तो मोडतो. आणि जे तुम्ही म्हणालात की अक्षरं आली, तर हे लेटर मार्कमध्ये येतं. अक्षरांचा जो भाग आहे तो लेटर मार्कमध्ये येतो. आणि तुम्ही जर ती थिअरी किंवा ती लेटर मार्कची जी थिअरी पूर्ण केलीत आणि त्यात तुम्ही जर तो लोगो बसवलात किंवा तुम्ही त्यावरती जर पुढे काम केलं, तर तो नक्कीच लोगो छान वाटेल. म्हणून थिअरी होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही पुढे त्या गोष्टी मांडू शकता. सर, माझा असा तुम्हाला प्रश्न होता की कॅलिग्राफी हा जो एक टाईप आहे तो ग्राफिक डिझायनिंग मध्ये उपयोगी पडतो का? बरोबर. कॅलिग्राफी नक्कीच ग्राफिक डिझाईन उपयोगी पडतो, कारण जेव्हा आपण कोणती गोष्ट क्रिएट करत असतो, जसं की एखाद्याची ॲनिमेटेड लग्नपत्रिका आपल्याला बनवायची आहे, तर त्यामध्ये ज्यांची जी नावं असतात ती कॅलिग्राफीमध्ये असतात, किंवा काही ज्या गोष्टी आहेत शुभविवाहाचे किंवा असं काही असतं ते कॅलिग्राफीमध्ये असतं. तर नक्कीच कॅलिग्राफीची यामध्ये गरज आहे. आणि कॅलिग्राफीमध्ये पण करायच्या खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मराठी कॅलिग्राफी म्हणा, इंग्रजी कॅलिग्राफी म्हणा. यश इंगळेचा असा प्रश्न होता, व्हॉट मेक अ पर्सन गुड आर्टिस्ट? ओके. व्हॉट मेक अ पर्सन गुड आर्टिस्ट. खरं. ओके. युअर ओन स्टाईल, म्हणजे मी असं म्हणेन की तुमची स्वतःची एक वेगळी स्टाईल. म्हणजे एखाद्या आर्टिस्टची वेगळी जी स्टाईल असते ती त्याला एक चांगला आर्टिस्ट म्हणजे एक तुमची पर्सनॅलिटी क्रिएट करते. रादर दॅन तुम्ही कोणाचं आर्टवर्क बघून ते फॉलो करताय, त्यात तुमचा काही अर्थ नसतो. तुम्ही आर्टिस्ट म्हणजे ॲज अ ग्राफिक डिझायनर जेव्हा पुढे जाल, तेव्हा तुमचं वेगळी एक ओळख निर्माण करण्यासाठी तुमची वेगळी स्टाईल डेव्हलप करणं गरजेचं आहे. म्हणजे जी स्टाईल जेव्हा जे आर्टवर्क तुम्ही कोणीही जेव्हा बघाल तेव्हा कळलं पाहिजे की हे कोणी केलंय किंवा हे कोणी क्रिएट केलंय. यावरच मला आता एक प्रश्न पडलाय की तुम्ही म्हणालात स्टाईल डेव्हलप करणं, हे अगदी बरोबर आहे. स्टाईल डेव्हलप करणं फार गरजेचं आहे, पण त्याला एक कन्सिस्टन्सी लागते जी सगळ्यांना पटकन मिळतेच अशी नाही. ते शोधत असतात स्टाईल. तर त्याच्यासाठी असे काय टिप्स द्याल तुम्ही की त्या माणसांना जी आपली स्टाईल सापडेल ती कन्सिस्टन्सी मेंटेन करता येईल? बरोबर. मला सतत त्या गोष्टीवरती विचार करत राहायला हवं. जसं मी मगाशी म्हणाल की एक कोणत्या विद्यार्थी होताना मंडालामध्ये काहीतरी करायचं होतं. जसं की तुम्ही म्हणाल की मंडाला, आता मंडालामध्ये पण तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती व्यक्त होऊ शकता. तर जसं समजा कोणतीही गोष्ट आहे किंवा कोणताही सण आहे, तुम्ही त्या मंडालाद्वारे पण तुमचं क्रिएटिव्ह पोस्ट करू शकता. ती एक तुमची युनिक वेगळी स्टाईल निर्माण झाली की तुम्ही ही व्यक्ती ही मंडलामध्ये व्यक्त होते किंवा ती मंडलामध्ये सगळ्या गोष्टी मांडते, तर ती झाली तुमची स्टाईल. म्हणून सतत तुम्ही त्या गोष्टीमध्ये जर समजा आहे की मी या मंडलामधनं मी कसा व्यक्त होऊ शकतो किंवा मंडला या आर्टवर्कमधनं मी कशा गोष्टी पुढे मांडू शकतो. जसं मी माझ्या प्रत्येक आर्टवर्कमध्ये किंवा आर्टफॉर्ममध्ये बघत असतो की मी मिनिमल आणि कमीत कमी डिझाईनमध्ये मी कसा व्यक्त होऊ शकतो हा मी विचार करत असतो. म्हणून मी हे सांगेन की प्रत्येक आर्टवर्क क्रिएट करताना किंवा कोणती गोष्ट प्रेझेंट करताना तुम्ही त्या विषयाबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल तुमच्याद्वारे किंवा तुमच्या पद्धतीद्वारे कसे व्यक्त होऊ शकता हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. काही बेसिक ट्रिक्स आहेत का ज्यांनी आपले आर्टवर्क जास्त अट्रॅक्टिव्ह वाटेल? बरोबर आहे. ट्रिक्स म्हणण्यापेक्षा आम्ही म्हणेन की थेअरी खूप चांगली आहे याच्यामध्ये. आपण जेव्हा एखादं आर्टवर्क पोस्ट करतो किंवा आर्टवर्क क्रिएट करतो, तर तेव्हा एक डिझाईनचा सगळ्यात महत्वाचा रूल आहे किंवा एक नियम आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बॅलन्स. जेव्हा आपण एक ब्लँक पेपर बघतो व्हाईट कलरचा आणि त्यावरती एक रंगाचा जरी ठिपका आपण टाकतो, तो ठिपका आपण नक्की कुठे टाकतोय, तर त्याला पण एक बॅलन्स आहे. जेव्हा तो ठिपका पडतो त्याला म्हणतात पॉझिटिव्ह बॅलन्स, आणि जो बाहेरचा जो पार्ट आहे तो झाला निगेटिव्ह बॅलन्स. तर या वरती सगळं आहे की तुमचं एखाद्या आर्टवर्कमध्ये पॉझिटिव्ह बॅलन्स आणि पॉझिटिव्ह स्पेस आणि निगेटिव्ह स्पेस त्याचा बॅलन्स काय आहे, त्यांच्यामध्ये ब्रिदिंग स्पेस काय आहे. आता एखादं आर्टवर्क असतं ते सगळे त्यात गर्दी केलेली असते, खूप गिचमिड असते, त्यात ब्रिदिंग स्पेस नसतो. तर तुमच्या एखाद्या आर्टवर्कमध्ये ब्रिदिंग स्पेस किती आहे, तुम्हाला तो बघून सुटसुटीत वाटतोय किंवा थोडा क्लिअर वाटतोय, तर त्यावरती पण खूप सगळं अवलंबून आहे. म्हणून मी सांगेन की पॉझिटिव्ह स्पेस, निगेटिव्ह स्पेस आणि ब्रिदिंग स्पेस हे खूप महत्वाचे आहेत तुमच्या आर्टवर्कमध्ये. तर तुमचं आर्टवर्क सुटसुटीत आणि खूप क्रिएटिव्ह दिसेल. तुम्ही पॉझिटिव्ह स्पेस निगेटिव्ह स्पेस बद्दल जे सांगत होता थोडंसं अजून इलॅबोरेट करून सांगितलं तर फार ओके. सगळ्यांना. पॉझिटिव्ह स्पेस आणि निगेटिव्ह स्पेस मी सांगेन की ह्या गोष्टी ज्या आहेत पॉझिटिव्ह स्पेस निगेटिव्ह स्पेस हे आपल्या प्रत्येक
म्हणजे आपण जे एलिमेंट डे टू डे लाईफमध्ये वापरतो त्या प्रत्येकात येतात. म्हणजे मोबाईल फोन पासून म्हणा ते लॅपटॉप पासून म्हणा प्रत्येक घरामध्ये आपल्या सगळीकडे दिसायला येतं. जे आपण एखाद्या भिंतीला रंग मारतो त्या रंग मारताना पण जी आपण फ्रेम किंवा घड्याळ जे लावतो म्हणजे भिंत ही आपली झाली निगेटिव्ह स्पेस आणि त्यावरती तुम्ही जे घड्याळ लावता ती झाली पॉझिटिव्ह स्पेस. असं नाही की आपण ते जे घड्याळ लावतो ते एखाद्या कुठच्या कोपऱ्यात लावतो असं नाही लावत ना आपण कधी. आपण ते घड्याळ बघून म्हणजे घरात त्या भिंतीतला मध्य साधून त्या भिंतीवरती आपण ते घड्याळ कुठे लावायचं ते आपण विचार करतो. म्हणजे हेच महत्वाचं की पॉझिटिव्ह स्पेस आणि निगेटिव्ह स्पेस जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हा तुम्ही ती गोष्ट जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते. तुम्ही बघाल की भिंतीवरती घड्याळाची प्लेसमेंट किंवा एखाद्या फ्रेमची प्लेसमेंट किंवा आपण जे कपाट ठेवलं असतं त्याची प्लेसमेंट. तर हे खूप महत्वाचं आहे कोणतंही ऑटो क्रिएट करताना की तुम्ही आधी एक रफ स्केच काढणं. स्केच काढून त्या स्केचवरती मी पॉझिटिव्ह स्पेस आणि निगेटिव्ह स्पेस कॅल्क्युलेट करून त्या गोष्टी अलाइन करणं आणि मग त्याचं ग्राफिक डिझायनिंगमध्ये कन्वर्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. हे थोडंसं मी ताणते, अगदी बरोबर बोललात. आणि याच बरोबर. संबंधित मी पोस्टरशी रिलेटेड एक प्रश्न आहे, कारण पोस्टर्स मी खूप जणांचे पाहते. ते कसं होतं की आपण पोस्टरमध्ये थोडक्यात लिहिणं अपेक्षित असतं. काही जण इतकं लिहितात की ते म्हणजे पोस्टरसाठी शब्द आहेत की स्क्रिप्टसाठी इलिस्ट्रेशन काढलंय असं वाटू शकतं. तर ते त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कितपत त्यात लिहावं किंवा जे चित्र आहे ते कसं, कुठे, त्याची मांडणी कशी असावी? बरोबर. नक्कीच हा खूप म्हणजे मजाचा विषय आहे की एखाद्या पोस्टरमध्ये टेक्स्ट किंवा लिहिणं हे एक लिमिटेशन पर्यंत असावं. माझ्या मते मी महत्व येतो 25 ते 35% फक्त मी टेक्स्टला महत्व येतो आणि बाकीचं महत्व डिझाईनला येतो. एखाद्या आर्टवर्कमध्ये आपण जेव्हा टेक्स्ट लिहितोय तर त्यामध्ये पण असं आलं की हायरार्की इम्पॉर्टंट आहे. तसं आपण म्हणतो की आडनाव आपलं महत्वाचं असतं. आपल्या नावाची जगामध्ये खूप माणसं असतात पण आडनावासारखी माणसं युनिक असतात. जसं आपण म्हणतो की आडनाव आणि नाव हे जर सोबत लिहू आपण तेव्हा मग आपले एक युनिकनेस समोर जगासमोर दिसतं. तसं ज्या की टेक्स्ट लिहिताना तुम्ही काय करायला हवं की एखादा आर्टवर्क क्रिएट करताय तर त्यामध्ये तुमचं 25% वेटेज हे फक्त टेक्स्टला हवं आणि बाकीचं वेटेज हे डिझाईनला हवं. त्यामुळे तुमचं ब्रिदिंग स्पेस आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्पेस बॅलन्स राहतो. जर तुमचं पूर्ण डिझाईनच जर टेक्स्टने भरलेलं असेल म्हणजे न्यूजपेपरमध्ये असं दिलेलं असतं तसंच वाटणार सगळं ते मग इम्बॅलन्स, ब्रिदिंग स्पेस नाहीये, तुम्हाला वाचण्याची पण इच्छा होत नाही, तसं होतं. एखादा आर्टिस्ट जेव्हा ते बघत असेल किंवा एखादा लेमन किंवा थर्ड पर्सन जेव्हा बघत असेल तर तेव्हा ते त्याला बघायची इच्छा झाली पाहिजे. पण तात्पर्य असं की लोकांना हल्ली वेळ नसतो आणि कमीत कमी तुम्ही विदिन फ्रिक्शन ऑफ टाइम तुम्ही 2 सेकंदामध्ये 3 सेकंदामध्ये तुम्ही जास्त काय सांगू शकाल म्हणजे मिनिमल वे मध्ये तुम्ही काय सांगू शकाल ते खूप महत्वाचं आहे. आणि रंग महत्वाचे का, कारण रंग खूप काही व्यक्त होऊन जातात. जसं की तुम्ही फक्त ब्लँक स्पेस आहे आणि लाल रंग बघाल तर पहिलंच डोळ्यासमोर काय गोष्ट येते, टेरर, भीती. किंवा लाल रंग हा भीतीचा एक मार्गदर्शक आहे. जसं की आपण सिग्नलचा रंग बघतो लाल असतो. तर का असतो, कारण त्या रंगाच्या पाठी एक सायकोलॉजी आहे. प्रत्येक रंग काही ना काही सांगतो आपल्याला. पुढचा प्रश्न अथर्व जाधव याचा होता. डिजिटल आर्ट साठी सध्या नाहीये, पण ग्राफिक ॲनिमेशन, कार्टून, लोगो हे सगळे डिजिटल बेस्ड आहे, तर मग मी प्रॅक्टिस कसं करू? ओके, बरोबर. हे सगळं डिजिटल झालं आणि त्यासाठी प्रॅक्टिससाठी तुम्हाला स्केचिंग आणि बेसिक जे फंडामेंटल्स ऑफ ड्रॉइंग आहे ते तुम्हाला आधी यायला पाहिजे. जसं की म्हणला की तुम्ही ॲनिमेशन आलं किंवा 2D ॲनिमेशन आलं तर त्यासाठी तुम्हाला मेमरी ड्रॉइंग म्हणा. मेमरी ड्रॉइंग म्हणजे आपले ह्युमन फिगर्स आहेत ते तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजे. म्हणजे एखादा जर क्रिकेटर बॉलिंग टाकतोय तर बॉलिंग टाकताना तुम्हाला तो प्रत्येक अँगलने ड्रॉ करता आला पाहिजे. म्हणजे 360 अँगलने तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे तर तुम्ही ते ॲनिमेशन नीट करू शकता. जर ते तुम्हाला ड्रॉ करता येत नाहीये तर मग सॉफ्टवेअरमध्ये पण तुम्ही काय करू शकत नाही आणि सॉफ्टवेअरमध्ये पण काय एवढं रॉकेट हे नाहीये की ते तुम्हाला हेल्प करेल. जर तुम्ही त्या सॉफ्टवेअरला किंवा एखाद्या ह्याला तुम्ही कमांड द्याल तर ते त्याचप्रमाणे काम करणार. जर तुम्ही स्केच प्रॉपर काढू शकलात तर ते पुढे काम करणार, त्याशिवाय ते पुढे काम नाही करणार. म्हणून महत्वाचं आहे की स्केचिंग खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये आणि तुमचं ड्रॉइंग. त्याचा प्रश्न असा होता की त्याच्याकडे डिजिटल आर्टचं साहित्य नाही, म्हणजे प्रोबॅबली जे सॉफ्टवेअर्स असतात आपले किंवा जे आयपॅड्स वगैरे असतात ते त्याच्याकडे नाहीये, तर तो काय करू शकेल कार्टून्स वगैरे बनवायला? तर एक मी थोडंसं ऍड करते की हे अँड्रॉइड फोन मध्ये पण बनवता येतात आणि तुम्ही पुढे इलॅबोरेट कराल अजून काय करता येईल. अच्छा, म्हणजे त्यांना असं म्हणा की ते कोणतं टूल नाहीये, म्हणजे आयपॅड नाहीये, कोणतंही टूल नाहीये, कोणतं सॉफ्टवेअर नाहीये, कारण कोरल ड्रॉ म्हणा, फोटोशॉप म्हणा, त्याचे वेगळे पैसे वगैरे असतात.
तर काय करता येईल? बरोबर बरोबर. आपण हल्ली बघू शकतो की आपल्या जर तुम्हाला बेसिकच जर करायचं असेल तर अँड्रॉइडमध्ये किंवा आयफोनमध्ये आपलं नोट ॲप असतो. तर नोट ॲपमध्ये तुम्हाला एक आता नवीन फीचर आलेलं आहे की तुम्ही त्यावरती तुम्ही स्केचिंग पण करू शकता. तुम्हाला जर पिक्टोरियल नोट टाकायचं असेल तर त्या स्केचिंग पण करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला फ्रीमधले ॲप घ्यायचे असतील तर अडोबचं पण स्केचबुक म्हणून आहे किंवा फ्री स्केच म्हणून आहे. असे खूप सारे ॲप्स अवेलेबल आहेत प्ले स्टोअरवरती आणि ॲप स्टोअरवरती. त्यात तुम्ही स्केचिंग करू शकता. आणि जर तो टूल नसेल तर मी तुम्हाला सांगेन की पेपर ड्रॉइंग पण खूप इम्पॉर्टंट आहे. पेपर ड्रॉइंग तर तुम्ही ते करू शकता कारण ते एक फ्री टूल आहे तुमच्यासाठी. फ्लिपबुक हा आपण आपली फ्लिपबुक बनवू शकतो. बरोबर, फ्लिपबुक बनवू शकतो. व्हिडिओ आणि फ्लिपबुकमुळे तुम्ही पुढे अॅनिमेशन पण त्याचं करू शकता जर तुम्ही हो, पुढे right. त्यात शिकायला प्रयत्न केला तर. मग पुढचा क्वेश्चन साई पवार याचा होता, बिगिनर्स कडून अशा काही चुका होऊ शकतात का की तिथे त्यांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे? बरोबर. चुका मी म्हणेन की डायरेक्ट सॉफ्टवेअरमध्ये जाणं आणि सॉफ्टवेअरचे टूल्स वापरायला सुरू करणं ही सगळ्यात मोठी चूक होऊ शकते. तर त्यासाठी ही चूक न करण्यासाठी आधी तुम्हाला बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे की ही एखादा मी सॉफ्टवेअर वापरतोय त्या सॉफ्टवेअरबद्दल पूर्ण माहिती की फोटोशॉप आता मी जर वापरतोय तर फोटोशॉपबद्दल पूर्ण माहिती की फोटोशॉप हे काय सॉफ्टवेअर आहे, हे पिक्सेल बेस्ड सॉफ्टवेअर आहे, मग याचे फीचर्स काय आहेत या सॉफ्टवेअरचे. म्हणजे एखादं जर मी टूल वापरतोय तर ते टूल मला कुठपर्यंत नेऊ शकतं आणि या टूलचे फायदे आणि तोटे काय आहेत तर ते आधी माहिती असणं गरजेचं आहे आणि मगच तुम्ही त्या गोष्टीत पुढे जाऊ शकता. पुढचा प्रश्न सुमेध किर्लोटकरचा असा होता, सर आर्टवर्कचा उपयोग थिएटर आर्टिस्टला पण होतो का? होतो तर कसा होतो? मला थिएटरमध्ये इंटरेस्ट आहे, तर माझ्या ह्या आर्टवर्क हॉबीला मी कसं डेव्हलप करू? थिएटरसाठी अप्लाय करू का? नक्कीच थिएटरमध्ये खूप गरज आहे ग्राफिक डिझायनिंगची. तर आपण प्रत्येक कोणतेही नाटकाची किंवा थिएटरची जे पोस्टर्स बघतो तर ते ग्राफिकमध्येच केलेले असतात आणि त्यामध्ये तुम्ही सतत तुमच्या वेगळ्या स्टाईलमध्ये पोस्टर्स किंवा काही गोष्टी त्या क्रिएट करू शकता. त्यात पण टायपोग्राफी आली, त्यात कॅलिग्राफी आली, त्यात मग ग्राफिक डिझायनिंग आलं, त्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही परस्यू करू शकता आणि ह्यात खरंच खूप स्कोप आहे पुढे. आणि हल्ली रिसेंटली काही गेल्या 1-2 वर्षामध्ये थिएटरमध्ये पण मोशन ग्राफिक्स पण आले, म्हणजे चलचित्र पण आलंय की असं नाही की काही नाटकांची जे आपण बघतो पोस्टर जे असतात ते 3D मध्ये असतात किंवा चलचित्र मोशन ग्राफिक्समध्ये केले असतात. तर आहे यात स्कोप करणार का खूप. ऋतिका पुढचे क्वेश्चन्स घे. हॅलो सर. हॅलो. सर तुम्ही इंस्टाग्राम वरती जे डिझाईन्स बनवले तर हा. बरेचशा डिझाईन मध्ये तुम्ही इमेजेस यूज नाही केले तर तुम्ही ते क्रिएट केले इलस्ट्रेशन टाइप. बरोबर बरोबर तर त्याचं म्हणजे इंटेन्शन काय होतं की इमेजेस का बरोबर नाही घेतले किंवा? बरोबर. आपण ॲज अ क्रिएटर आपण जेव्हा एखादी गोष्ट क्रिएट करतो तर त्याचे हक्क आपल्याकडे राखीव असतात. आता एखादं तुम्ही डिझाईन क्रिएट करता तर त्यामध्ये तुम्ही जर कोणती इमेज वापरली तर ती गुगलवरनं घेणार किंवा शटरस्टॉक किंवा आय स्टॉक हे जे वेबसाईट आहे तिकडनं घेणार. पण त्या डिझाईनमध्ये जेव्हा ती इमेज वापरता ज्यावर तुमचे हक्क नसतील किंवा तुमची त्या डिझाईन ती फोटोग्राफ किंवा इमेज तुम्ही काढलेली नसेल तर तुम्ही त्या डिझाईनमध्ये टाकू शकत नाही. म्हणून माझं पहिलं इंटेन्शन असं होतं की मी जेव्हाही कोणता ग्राफिक्स क्रिएट करेन तर त्यात मी कोणती इमेज वापरणार नाही. आणि जेव्हा तुम्ही इमेज एखाद्या ग्राफिकने वापरता म्हणजे तुमच्यात क्रिएटिव्ह काही गोष्ट तुमची उरत नाही. म्हणून माझा हा कल असतो की मी जेवढं पण होईल तेवढं सॉफ्टवेअरमधनं क्रिएट करेन आणि जे पण क्रिएट करेन ते माझं युनिक असेल. हाच माझं इंटेन्शन असतं त्यामध्ये. हो सर, थँक्यू. थँक्यू. वर्क तुमचं खूप मस्त आहे. धन्यवाद धन्यवाद. सर साई पुढे पवार प्रश्न. याचा क्वेश्चन, आर्ट डायरेक्टर या फील्डसाठी स्वतःला कसं प्रिपेअर करायचं? आर्ट डिरेक्शनसाठी तुम्हाला जसं आधी म्हणालो फाउंडेशन कोर्स करावा लागेल. जीएस स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आणि अशा दुसऱ्या पण कला संकुलमध्ये असे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर आर्ट डिरेक्शनसाठी तुम्हाला आधी डिरेक्शन तर महत्त्वाचं आहे आणि सोबत आर्टमध्ये पण तुम्ही जे बेसिक फाउंडेशन कोर्स आहेत ते तुम्हाला आधी यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आधी केले पाहिजे तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. सर यश इंगळे याचा असा प्रश्न आहे
आपण जर कोणता पोस्टर बनवत असू बेस्ड ऑन पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज, तर तेव्हा काय ध्यानात ठेवावं जेणेकरून कोणाच्या भावना पण दुखावल्या नाही गेल्या पाहिजे आणि आपला मेसेज पण लोकांपर्यंत पोचला पाहिजे. बरोबर. पॉलिटिकल जेव्हा तुम्ही पोस्टर क्रिएट करता त्यात तुम्ही म्हणजे भावनांचं खूप त्यावरती एक कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे की एखाद्याच्या भावना दुखावत नाही आहोत किंवा काही करत नाही. तर त्या गोष्टीत करता समज तुम्ही कोणता पॉलिटिकल बॅनर किंवा क्रिएटिव्ह जर पोस्ट करताय तर त्यामध्ये मेन फोकस हा असला पाहिजे की तुम्हाला जी गोष्ट सांगायची आहे त्यावर तुम्ही क्लिअर असला पाहिजे. म्हणजे भरकटून तुम्ही दुसऱ्याच कोणत्या गोष्टीवरती म्हणजे कॉन्ट्रोवर्सी होईल किंवा काही होईल असं तुम्ही काहीच केलं नाही पाहिजे. जी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे त्याबद्दल तुम्ही आधी माहिती घेतली पाहिजे. थोडं आधी गुगलवरती सर्च केलं पाहिजे की आधीच्या लोकांनीही असे काही टाकलेत बॅनर्स किंवा पोस्टर्स टाकलेत तर त्यांनी कशा गोष्टी व्यक्त मांडल्यात किंवा ते कसे व्यक्त झालेत ते तुम्हाला आधी माहिती असलं पाहिजे. आणि मग तुम्ही त्या गोष्टी किंवा ते चौकटीत बसून तुम्ही तुमच्या वेगळेपणाने काय देऊ शकता ते तुम्ही केलं पाहिजे. एवढंच. सर यावरच एक प्रश्न पडलाय मला. तुम्ही आता जे म्हणाल पॉलिटिकल पोस्टर्स किंवा पॉलिटिकल कार्टून्स जरी आपण बनवतो तर सहसा आपण म्हणजे ऍटलिस्ट आमच्या लेवलचे आम्ही सिम्बॉलिक टर्म्स यूज करतो किंवा भगवा रंग म्हणा किंवा कमळ म्हणा किंवा सोन असं डायरेक्ट लिहित नाही. पण बरोबर. जे प्रॉपर खूप मोठे कार्टुनिस्ट असतात ते सरळ लिहित जातात. म्हणजे जे काही हवंय ते सरळ स्पष्ट सांगतात की ही पॉलिटिकल पार्टी बाबा बरोबर, किंवा बरोबर. हा माणूस हा आणि माणूस. स्पष्ट स्केच काढतात. मग तुमचं काय मत आहे की ऍटलिस्ट स्टुडंट लेवलवर काय करावं की स्पष्ट असं लिहावं, स्पष्ट कार्टून बनवावं की थोडंसं सिम्बॉलिक असणं सेफ आहे? काय मत बरोबर. आहे तुमचं? मला तर असं वाटतं की तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल व्यक्त व्हायचं आहे तर तुम्ही ॲज अ फ्रीडम ऑफ स्पीच किंवा फ्रीडम ऑफ आपण काही म्हणू की ते तुम्ही व्यक्त होऊ शकता. फक्त तुम्ही भान हे ठेवलं पाहिजे की ते एक वेगळ्या डिरेक्शनला जाणार नाही याचं भान ठेवलं पाहिजे. जसं की आता कॅरिकेचर म्हणा किंवा व्यंगचित्रामध्ये मी राज ठाकरेंना फॉलो करतो तर त्यांच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ते जशी गोष्टी मांडतात तर त्यांचं पण एक हे असं एक फॉर्म आहे की ते जे त्यांना पटलंय किंवा त्या गोष्टी त्यांना ते फॉलो करतायत ते सरळ मांडतात की बाबा ही गोष्ट आहे आणि हे त्यांचं मत आहे. त्याबद्दल त्यात दुसरं काही दुमत नसतं की ह्यातनं काही वेगळं काय क्रिएट करायचं किंवा ह्यातनं वेगळं काही सांगायचं. त्यांना जी गोष्ट मांडायची ती त्यातनं मांडतात कॅरिकेचर म्हणून. तर मी पण हेच सांगेन की तुम्हाला जी एखादी गोष्ट मांडायची आहे तर तुम्ही तीच गोष्ट घेऊन जात मांडा. त्या दुसरी कोणती कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होणार नाही ह्याचं फक्त लक्ष असू द्या. कृतिका प्रश्न घे. होत आहे. प्रतीक्षाचा असा प्रश्न आहे की ॲनिमेशन, लोगो डिझायनिंग, वेब डिझायनिंग या व्यतिरिक्त आणखी कोणते टाईप्स आहेत यावर थोडं एक्सप्लेनेशन हवं आहे तुला. ओके. या व्यतिरिक्त तुम्ही म्हणाल तर जसं आधी बोललो मी ज्वेलरी डिझायनिंग आहे. ज्वेलरी डिझायनिंग आपल्या इकडे सध्या एवढं केलं नाही जात पण त्यासाठी खूप डिमांड आहे भारतामध्ये. ज्वेलरी डिझायनिंगमध्ये तुम्ही एखादी ज्वेलरी कशी डेव्हलप करायची म्हणजे स्केचिंग पासून ती कशी डेव्हलप करायची आणि त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये ती कशी प्रेझेंट करायची ह्यापर्यंत सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर ज्वेलरी डिझायनिंग एक आलं. त्यानंतर फॅब्रिक डिझायनिंग आहे आपल्याकडे ऑप्शन एक. म्हणजे फॅब्रिकवरती जे वर्क असतं किंवा फॅब्रिकवरती जे ग्राफिक्स असतात फॅब्रिक म्हणा आपले कर्टन झाले, बेडशीट कव्हर झाले, त्यांना आपण जे दैनंदिन वापरात जे घालतो कपडे आले त्या इतर फॅब्रिक्सवरती जे डिझायनिंग जे होतं ते ह्यामध्ये येतं आणि त्यात तुम्ही पण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ते आपलं चित्र मांडू शकता. त्यानंतर आलं तुमचं फॅशन डिझायनिंग आलं. फॅशन डिझायनिंगमध्ये वेगवेगळे कोणते कॉस्ट्युम्स असतात किंवा कोणते ड्रेसेस असतात ते कसे डिझाईन करायचे ते आलं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यानंतर मग डिझायनिंगमध्ये पण तुम्ही फर्निचर डिझायनिंग आलं. फर्निचर डिझाईनमध्ये एखादं फर्निचर कसं असू शकतं किंवा तुम्ही वेगळ्या मिनिमलिस्टिक वेमध्ये ते कसं मांडू शकता त्या गोष्टी आल्या. इंटिरियर डिझायनिंग आलं, एक्सटिरियर डिझायनिंग आलं. म्हणजे अशा खूप साऱ्या फील्ड आहेत की तुम्ही त्यात व्यक्त होऊ शकता. धन्यवाद सर. तर आजचा शेवटचा प्रश्न की आपण डेली बेसिसवरती कोणते पर्टिक्युलर एक्सरसाइज किंवा ड्रॉइंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करू शकतो ज्याने आपलं आर्टवर्क इम्प्रूव्ह होईल एनी फॉर्म ऑफ आर्ट. ओके. डेली बेसिसवर तुम्ही जर तुम्ही घरच्या घरी तुम्हाला प्रयत्न करत असेल तर तुम्ही मेमरी ड्रॉइंग म्हणजे वर्तुळातनं आपण ह्युमन फिगर कशी काढू शकतो म्हणजे फ्रंटनी, साईड व्ह्यूनी किंवा कोणत्याही अँगलनी आपण ह्युमन फिगर कशी काढू शकतो हे तुम्ही घरच्या घरी प्रॅक्टिस करू शकता. त्यासाठी युट्यूबचं मदत घेऊ शकता, गुगलची मदत घेऊ शकता
किंवा आपल्या जे कोण गुरुजी असतील किंवा सर वगैरे असतील किंवा बाई असतील त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. आणि डेली जर तुम्ही स्केच काढता तरच तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. जर तुमचं स्केचिंग तुम्ही बोला की मी थोडं करतो आणि महिन्याभरासाठी बंद झालं, मग ते तुमचा एक थोडा गॅप होतो. म्हणून आहे की सातत्य त्यात राखलं पाहिजे. आणि तुमच्या समोर ज्या गोष्टी आहेत त्या पण तुम्ही जर काढायचा प्रयत्न केलात, तर तुमच्या समोर जे काही असेल म्हणजे घरामधल्या पण काही वस्तू असेल, कपबोर्ड असतील, लॅपटॉप असेल, काही असेल, कोण घरासमोर तुमच्या घरात बसलंय ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला, किंवा बाहेर कुठे गेलात निसर्गाच्या सानिध्यात तिकडे तुम्ही काही लँडस्केप काढले किंवा काही तिकडे जाऊन तुम्ही चित्र काढली, आपल्या आजूबाजूला काही व्यक्ती किंवा आपण काही गोष्टी बघतो त्या तुम्ही काढायचा प्रयत्न केला तरी पण चालू शकतं. आणि त्यातून तुमची मेन महत्वाचं काय की तुमची प्रॅक्टिस होते. आणि प्रॅक्टिस जेव्हा तुमची पूर्ण होईल किंवा प्रॅक्टिस तुमची असेल तर तुम्ही पुढे जाऊन ग्राफिक डिझायनिंग मध्ये अजून चांगल्या पद्धतीने शिरू शकता. धन्यवाद सर. ऋतिका, माझा एक सरांना छोटासा एक क्वेश्चन होता की आतापर्यंत तुम्ही 8 वर्षाचा तुम्हाला एक अनुभव आहे आणि या क्षेत्रात तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केली आहे. तर या तुमचं प्रगतीचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? प्रगतीचं श्रेय देईन मी माझ्या मामांना देईन श्रेय मी, कारण लहानपणापासून त्यांनी मला म्हणजे पुढे वाढवलं. आई वडिलांना देईन. त्यानंतर जे पण आतापर्यंत मला म्हणजे शाळेमध्ये, त्यानंतर मग आपल्या डीजी रुपारेल महाविद्यालयामध्ये जे सगळे गुरुजी होते, गुरुवर्य होते, त्यांनी मला जेवढं पण शिकवलं सगळ्या गोष्टी म्हणजे बारीक बारीक गोष्टीतनं त्यांनी म्हणजे विचार करण्याचा भाग पडला किंवा त्यांच्याकडनं जे अनुभव मिळाले त्यांना मी श्रेय देईन. त्यानंतर आमच्या अरिना ॲनिमेशन क्लासमधले सगळे गुरुजी, शिक्षक, त्यांना मी श्रेय देईन. अर्थातच माझ्या घरातले जेवढे सदस्य आहेत म्हणजे आई वडील, माझी बायको, या सर्वांना मी सगळं श्रेय देईन. आणि आणि अर्थातच आपण म्हणजे तुम्ही सगळेजण की तुमच्याकडनं पण प्रत्येक जणाकडनं काही ना काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे. आणि असं नाही की एखादा कलाकार किंवा एखादा डिझायनर कधीच परिपूर्ण नसतो. त्यांनी असंच कल ठेवलं पाहिजे की तो प्रत्येकाकडनं काही ना काही शिकतोय, तरच तुम्ही मोठे होऊ शकता. तुम्ही जर असं माइंडसेट ठेवला संकुचित की मी मला सगळं काही येतंय, तर तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. तुम्ही असं बारीक बारीक म्हणजे एखाद दुसऱ्या पक्षाकडनं किंवा एखाद दुसऱ्या माणसाकडनं किंवा कोणत्याही व्यक्तीकडनं तुम्ही काही ना काही शिकलं पाहिजे, असाच विचार ठेवला पाहिजे प्रत्येक वेळी. हो, अगदीच बरोबर सर. खरंच सर तुमचे आभार. तुम्ही विद्यार्थ्यांना खूप नवनवीन गोष्टी सांगितल्या व तुमचा अनुभव व सल्ला आम्हाला भावी आयुष्यात प्रेरणादायी ठरेल अशी आमची आशा आहे. तरी मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करा. धन्यवाद. सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी म्हणजे ऐकून घेतलं आणि काही म्हणजे मला अनुभव व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि एवढंच सांगेन. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमात तुम्ही सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केलं याबद्दल आमच्या विभागातर्फे आणि महाविद्यालयातर्फे तुमचे खूप खूप आभार. मी समीर दरेकरला विनंती करते की त्यांनी कार्यक्रमात सरांसाठी साकारलेले पोस्टर त्यांनी स्क्रीनवर दाखवावे. सर, मी एक प्रयत्न केलाय छोटासा. मस्त. धन्यवाद समीर, खूप सुंदर छान, चित्र खूप छान. साकारल्याबद्दल. आणि आमची आशा आहे की सर तुम्हाला देखील हे चित्र खूप आवडलं असेल. आणि खूपच आवडले, मस्त केले. असंच प्रयत्न करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि पुढे तुमच्यासाठी खूप शुभेच्छा. हो हो, धन्यवाद सर. थँक्यू. आता वेळ आली आहे निरोपाची. मी अमृता नांदोसकर हिला विनंती करते की तिने विभागातर्फे आभार व्यक्त करावे. नमस्कार. सर्वप्रथम अव्यक्त विभागाचे मनपूर्वक आभार की त्यांनी मला ही संधी दिली. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्रीयुत वैभव वडोलकर सर आणि आपले महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप मस्के सर यांचे मनापासून आभार. आमच्या कार्यक्रमाला परवानगी दिल्याबद्दल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, पदवी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, उपस्थित शिक्षक वर्ग, माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणि युट्यूबवरच्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार. तुम्ही सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद.
हेच बोलून मी आपल्या या आजच्या कार्यक्रमाची सांगता करते आणि आपला हा कार्यक्रम उत्तमरित्या संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद. प्रत्येकाच्या मनात आपल्या कलेविषयी विश्वास भरणारा व अनेकांना हक्काचा मंच मिळवून देणारा अव्यक्त चिरायू होवो हीच सरस्वती चरणी प्रार्थना.